क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्यामुळे महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडाला असताना सरकारची बघ्याची भूमिका होती, सरकार दखल घेत नाही असे वाटल्यामुळे जीवाची बाजी लावून राजीव कसबे प्रदेशाध्यक्ष यांनी अरबी समुद्रामध्ये जलसमाधी आंदोलन केले आणि श्रीराम चलवाड किसान आर्मीचे प्रदेशाध्यक्ष यांनी मंत्रालयासमोर झाडावर चढून सुतळी बॉम्ब आणि गळ्यात अडकवलेला गळफास असे जीवावर बेतणारे आंदोलन मंत्रालयाच्या समोर 1.5 ते 2 तास चालवले। शेवटी सरकारच्या वतीने आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने 4 दिवसात निर्णय घेण्याचे मान्य झाले। त्यामुळे श्रीराम चलवाड हे झाडावरून खाली उतरले। या दोन्ही नेत्यांच्या आंदोलनाच्या अनोख्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। याच विषयावर अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कर्जमाफी असेल किंवा पीक विमा असेल तसेच शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावरती एक उपोषण आंदोलन बुलढाण्यामध्ये सुरू केलं होतं। मात्र सरकारने ते आंदोलन पूर्णपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। एकही अधिकारी फिरकला नाही, पोलीस कर्मचारी फिरकला नाही किंवा प्रशासन आणि शासनातले कोणीही अधिकारी त्यांना भेट दिली नाही। त्यामुळं लातूरच्या क्रांतिकारी संघटनेनं या ठिकाणी मुंबईला जाऊन एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा मोठा जो परिणाम आहे तो सरकारवरती पडलेला आहे। नेमकं काय ते आंदोलन होतं, मुंबईमध्ये जाऊन कशा पद्धतीचं आंदोलन लातूरच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केले हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। मी त्यांना विचारतो, मला सांगा सत्तारजी, काय नेमका हा प्रकार होता? सरकारनं कशा पद्धतीने रविकांत तुपकरांचं जे आंदोलन आहे ते दडपण्याचा प्रयत्न केला आणि कशा पद्धतीने त्या आंदोलनाला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न केला? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविकांत तुपकर हे गेले 5 दिवस अन्नत्याग आंदोलन करत होते। सरकार कसलीही दखल घेत नाही, सरकार आंदोलन मोडीत काढतं की काय असं आम्हाला शंका आली की सरकारमध्ये हस्तक्षेप करून सरकारनं वास्तविक पाहता प्रश्न जाणून घेऊन प्रश्न सोडवायला पाहिजे होते। परंतु हे आमच्या लक्षात आल्यानंतर लातूरचे आमचे सहकारी प्रदेशाध्यक्ष माननीय राजीव कसबे साहेब हे स्वतः एक टीम घेऊन मराठवाड्यातली आणि लातूरची टीम अशी मिळून अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घेण्यासाठी गेले। त्या ठिकाणी पोलिसांची बरीच झटापट झाली। अरबी समुद्रामध्ये सातबारे फेकायचं, अरबी समुद्रामध्ये उड्या घ्यायच्या असा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू। कुलाबा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना अटक करून आणल्यानंतर लातूरचाच एक कार्यकर्ता श्रीराम चलवाड नावाचा मंत्रालयाच्या झाडावर जवळपास 50-60 फूट उंचीच्या झाडावर जाऊन बसला। सोबत त्यांनी सुतळी बांब घेतले, सोबत एक गळ्याला गळफास घेतला आणि वरी जाऊन थांबला। आणि जोपर्यंत रविकांत तुपकर यांच्याशी सरकार सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा व संपूर्ण कर्जमुक्ती विना अट असली पाहिजे या विषयावर चर्चा करत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही म्हणला। तोही कार्यकर्ता लातूरचा, जलसमाधी घेणारेही लातूरचे अध्यक्ष। आणि ह्याने आंदोलन केल्यामुळे सरकारने तात्काळ त्या ठिकाणी रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा करून 2-4 दिवसाचा अवधी द्या म्हटले, आम्ही तुमचे प्रश्न सोडवणार आणि यामधून जे जे काही शेतकऱ्यांच्यासाठी करता येईल ते करू। परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता सांगतो की पीक विम्याच्या संदर्भात लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जेव्हा मुख्यमंत्री आले होते 2025च्या खरीपच्या वेळेला अतिवृष्टी झाली, कृषी खात्याने 85% शेतीचं पीक वाया गेलं हे लेखी रिपोर्ट सादर केला। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये येऊन 17,500 रुपये हेक्टरी पीक विमा जाहीर केला, दिला जाईल म्हटले। वास्तविक पाहता 85% नुकसान झाल्यानंतर 42,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायला हवे होते। 42,000 बी गेले, 17,500 बी गेले। आता 1 रुपयाही पीक विमा येणार नाही असं विमा कंपनी सांगते आणि विमा कंपनीने आणेवारी लावली आणि 56 मंडळ या ठिकाणातून वगळले गेले लातूर जिल्ह्यातले। 60 पैकी 56 म्हणजे करंटेपणा विमा कंपनीचा दिसून आला। आता महत्वाचं म्हणजे आजपासून अधिवेशन चालू आहे। आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना आठवण करून देतो, आपण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर 17,500 रुपये जाहीर केले होते, अद्याप आम्हाला मिळाले नाहीत। परंतु आता या अधिवेशनामध्ये ठराव घेऊन जे काय करायचं असेल निर्णय घ्या आणि लातूरच्या शेतकऱ्यांना
किमान 17,500 रुपये तरी हेक्टरी मदत तात्काळ द्या, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला लातूरमध्ये हात दाखवल्याशिवाय थांबणार नाही. निश्चित स्वरूपात आता मला पाहायला गेलं तर शेतकऱ्यावरती नेहमी आसमानी आणि सुलतानी हे दोन्ही संकट नेहमी येत असतात. मात्र ठोस उपाययोजना जी असते ती सरकारकडनं किंवा शासनाकडनं कधीच करण्यात आलेली नाही. मात्र आता सध्या पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि शेतकऱ्यांना ठोस काहीतरी उपाययोजना करण्यासाठीचं काय नियोजन असलं पाहिजे, सरकारला कशा पद्धतीचा इशारा तुम्ही देता? आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा झालेले आहोत लातूरमध्ये. आम्हाला आठवतंय आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्यांना निवेदनामार्फत भेटलो होतो. विमानतळावर त्यांची आमची चर्चा झाली आणि 17,500 रुपये देतो म्हणले होते, विमानात अनुदान देतो म्हणले. मला सांगा आता ह्या गोष्टीला बराचसा काळ उलटून गेला. त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं 17,500 ते तर कुठेच गेलं. आता हिवाळी अधिवेशन चालू आहे मुख्यमंत्री साहेब आणि ह्या पावसाळी अधिवेशन चालू आहे. तर या पावसाळी अधिवेशनामध्ये कृपा करून आपण बोले तसा चाले त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे आपणच बोललेला होता आणि आपला शब्द कृपा करून आपण फिरू नका आणि या शेतकऱ्याला आसमानी बी संकट पडले, सुलतानी बी संकट येऊ देऊ नका. कमीत कमी आसमानी झालं तर झालं, पण कमीत कमी आपण तरी मदतीचा हात आपण द्यावा. कारण आता आमच्या शेतामध्ये काही सुद्धा नाही, अजून पेरणी नाही, काही नाही. आता आमच्या सगळ्या शेतकऱ्याचे डोळे फक्त तुमच्या अपेक्षेकडे लागून राहिलेत की आता कवात आम्ही रोज टुंकून वाजलं मोबाईल मध्ये की बघतो अनुदान काय आलं काय की, टुंकून वाजलं की बघतो विमा आला काय की. साहेब सगळ्याचे डोळे आपल्या शेतकऱ्याचे आपल्याकडे लागलेले आहेत. कृपा करून या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण ठोस निर्णय घ्या आणि शेतकऱ्यावर काहीतरी मेहरबानी करावी ही एक अपेक्षा आहे. निश्चित स्वरूपात शेतकऱ्याकडे सरकारने या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी आहे. मला सांगा, शेतकरी जर पाहायला गेलं तर पाऊस पडल्यानंतरही सुखी नसतो आणि पाऊस कमी झाल्यानंतरही सुखी नसतो. कारण पाऊस जास्त झाला पीक वाहून जातं, मातीसहित पीक वाहून गेलेलं आपण पाहिलं. मात्र आता मदत नाही, सध्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत, पाऊस नाही. शेतकऱ्यांची अवस्था काय? शेतकऱ्याची अवस्था अशी झाली आहे की आता एकतर आबाळाकडे बघू लागला शेतकरी, पाऊस पडेल म्हणून. निसर्गाचा कोप आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीत गेलं आणि यंदा लेट पाऊस म्हणजे अजून आलाच नाही, तर भयभीत झाला आहे शेतकरी. तर माझी अशी विनंती आहे सरकारला, सध्या अधिवेशनामध्ये सध्या सरकारला म्हणण्यापेक्षा ह्या जिल्ह्यामध्ये 5 सत्तेतले आमदार आहेत आणि आज 6वा आमदार अजून निवडून आलाय. तर या सत्तेतल्या आमदारांनी आपल्याला शेतकऱ्याच्या मतावर निवडून आलो आपण, ह्या गोष्टीचा सहानुभूती आणि विचार करावा आणि जाहीर केलेली पीक विमा 17,500 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सरसगट बिना आठ त्यांनी काय केले 26-27चा नियम घातला आहे. म्हणजे पुढे अजून साल संपाचा त्याची अट घातली आहे, ते अट रहित करावं आणि सरसगट चालू बाकीदार शेतकऱ्याला 1 लाखाची मदत करावी. अधिवेशनामध्ये हा विषय घेतला पाहिजे. सरकार म्हणजे कोण? सत्तेतले आमदार. त्यांनी एक विचार केला पाहिजे, आपल्याला शेतकऱ्यांनी मतदान केले, शेतकरी शेतमजुराच्या प्रश्नासाठी सभागृहात आवाज उठवला पाहिजे आणि सरकारमध्ये असलेल्या सत्तेतल्या लोकांनी सुद्धा शेतकऱ्यासाठी धावून आलं पाहिजे. नाहीतर ही शेतकरी ह्यांनी पक्ष फोडून ऑपरेशन टायगर म्हणले, पण शेतकरी ह्यांना म्हणजे ही करून शेतकरी सुद्धा ऑपरेशन टायगर करून ह्यांना सुद्धा सत्तेवरून खाली बसवायला कमी करणार नाही. स्वरूपात हा संताप आहे. पीक विमा मिळालं नाही, पावसानं ओढ दिली आहे आणि त्यासोबतच आसमानी आणि सुलतानी संकट जी नेहमी शेतकऱ्यावर येतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. मात्र कुठं ना कुठं सरकार या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विषयावरती प्रश्न उचलेल, त्यावरती काहीतरी ॲक्शन घेईल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल,